नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या सोशल मीडियाच्या युगात आपण स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काय चालले आहे हे जास्त पाहतो. एखाद्याची नवीन गाडी, एखाद्याचे प्रमोशन, तर कोणाचे फिरणे पाहून मनात नकळत एक भावना येते, ती म्हणजे मत्सर. त्यालाच का मिळाले, मला का नाही, असा प्रश्न आपल्या मनाला पोखरू लागतो आणि यातूनच नैराश्य जन्म घेते. एक लक्षात ठेवा की मत्सर आपल्या आनंदाला कमी करतो, पण दुसऱ्याच्या आयुष्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. स्वामींच्या शिकवणीमध्ये समाधानाला खूप महत्त्व आहे. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे आणि शांत मनाने सतत प्रयत्न करत राहणे, हाच समाधानाचा खरा अर्थ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की दुसऱ्याच्या यशाने जळण्यापेक्षा आपण समाधानी कसे राहावे आणि मत्सर कसा दूर करावा. मत्सर हा असा शत्रू आहे जो समोरच्याचे काहीच बिघडवत नाही, पण आपल्याला आतून पोखरत राहतो. जेव्हा आपण दुसऱ्याच्या यशाचा हेवा करतो तेव्हा आपण नकळतपणे स्वामींना हे सांगत असतो की स्वामी, तुम्ही माझ्यावर अन्याय केलेला आहे. मत्सर केल्याने आपली सेवा आणि नामस्मरण वाया जाते, कारण ज्या मनामध्ये द्वेष असतो तिथे स्वामी कधीच वास करत नाहीत. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट योग्य वेळेला घडते. काही लोकांना लवकर यश मिळते तर काहींना उशिरा. त्यामागे प्रत्येकाचे प्रारब्ध आणि मेहनत काम करत असते. दुसऱ्या व्यक्तीला जे यश आज मिळाले आहे ते त्याच्या पूर्वकर्माचे फळ असू शकते किंवा त्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ असू शकते. काही वेळेला आपण खूप प्रयत्न करतो पण यश उशिरा मिळते, तेव्हा वाटते की दुसऱ्यांना सगळे लवकर मिळते आणि आपल्यालाच नाही. पण इथे प्रारब्ध आणि वेळ यांचे गणित काम करत असते. प्रत्येक व्यक्तीचे कर्म, परिस्थिती आणि वेळ वेगळी असते. योग्य वेळ आल्यावरच योग्य गोष्टी घडतात. त्यामुळे दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करण्यापेक्षा स्वतःच्या प्रयत्नांवर आणि स्वामींवर श्रद्धा ठेवणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळ आली की स्वामी मार्ग नक्कीच उघडतात. अनेकांना असे वाटते की समाधान म्हणजे आपली महत्त्वाकांक्षा सोडणे, पण समाधानाचा खरा अर्थ असा आहे की जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणे आणि जे हवे आहे त्यासाठी प्रयत्न करत राहणे. मत्सर आपल्या मनाला अस्वस्थ करतो तर समाधान मनाला अधिक स्थिर करते. स्थिर मनाने केलेले प्रयत्न अधिक योग्य दिशेने जातात. समाधान म्हणजे आपली इच्छा सोडून देणे किंवा आपली प्रगती थांबवणे नाही, तर खऱ्या अर्थाने समाधान म्हणजे आपले प्रयत्न करत राहणे. समाधानामुळे मन शांत राहते आणि प्रगतीसाठी योग्य विचार आणि निर्णय घेता येतात. दुसऱ्याचे यश पाहून तुम्ही आनंदी झालात तर तुमचे मन सकारात्मक होते. म्हणूनच इतरांच्या सुखावर किंवा इतरांच्या यशावर मत्सर करण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये समाधानी राहावे. जर आपल्याला मत्सर सोडायचा असेल तर सर्वप्रथम तुलना करणे थांबा. तुलना हे मत्सराचे मुख्य कारण आहे. प्रत्येकाचे जीवन वेगळे आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. जेव्हा आपण सतत दुसऱ्याचे आयुष्य पाहतो तेव्हा आपल्याकडे काय आहे याकडे लक्ष राहत नाही. दुसऱ्याचे यश पाहून स्वतःला कमी समजण्याची सवय लागते. प्रत्येकाचे जीवन, प्रारब्ध आणि वेळ वेगळी असते. आपला प्रवास दुसऱ्याशी मोजणे योग्य नाही. स्वामींच्या शिकवणीनुसार माणसाने स्वतःच्या कर्मावर आणि प्रयत्नांवर लक्ष ठेवावे. आपण तुलना थांबवली की मन हलके होते, मत्सर कमी होतो आणि स्वतःच्या आयुष्यातील प्रगती अधिक स्पष्ट दिसू लागते. जर तुमच्या ओळखीतील एखादी व्यक्ती यशस्वी झाली असेल तर त्याचा मत्सर करू नका, तर प्रेरणा घ्या. एखादी व्यक्ती पुढे गेली याचा अर्थ असा नाही की आपल्यासाठी मार्ग बंद झालेला आहे. उलट ते दाखवते की मेहनत, धैर्य आणि योग्य वेळ मिळाली तर यश नक्कीच शक्य आहे. एखादी व्यक्ती यशस्वी झाली तर मनात विचार आणा की जर स्वामी याला देऊ शकतात तर ते मलाही देऊ शकतात. फक्त मला अजून थोडी मेहनत आणि सबुरी हवी आहे. अशी प्रेरणा आपल्याला कार्यक्षम बनवते तर मत्सर आपल्याला नकारात्मक बनवतो. म्हणूनच दुसऱ्याच्या प्रगतीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, कारण प्रेरणा आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण करते. जर दुसऱ्याचे यश आपल्याला अधिक चांगले प्रयत्न करण्याची ऊर्जा देत असेल तर ते आपल्यासाठीही प्रगतीची सुरुवात ठरू शकते. तुमचे मन जर असमाधानी राहत असेल, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर वाटत असेल तर हे उपाय नक्की करून बघा. सर्वप्रथम स्वतःचे लक्ष दुसऱ्यांच्या आयुष्यावरून काढून स्वतःच्या प्रयत्नांवर केंद्रित करा. जेव्हा आपण सतत दुसऱ्यांकडे पाहतो तेव्हा आपला असंतोष वाढतो, पण स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष दिले की मन सकारात्मक राहू लागते. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे कृतज्ञता. रोज स्वतःला आठवण करून द्या की आपल्या आयुष्यातही अनेक चांगल्या गोष्टी आहेत. जे आहे त्याबद्दल स्वामींचे आभार मानायला सुरुवात केली की मत्सर आपोआप कमी होतो. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वामींचे नामस्मरण आणि स्वतःच्या अंतर्मनाचे निरीक्षण.
स्वामींचे नाम घेताना मनात आलेले नकारात्मक विचार शांत होतात. जेव्हा मनामध्ये एखाद्याशी तुलना वाटेल तेव्हा महाराजांचे नामस्मरण करा. नामाची शक्ती मनातील अस्वस्थता दूर करते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्याच्या यशाचे मनापासून कौतुक करा. त्याच्याकडून प्रेरणा घ्या. जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होतो तेव्हा मनातील कटुता कमी होते आणि आपली सकारात्मक ऊर्जा वाढते. समाधानी राहिल्यामुळे काय फायदे होतात? मानसिक शांती मिळते. जेव्हा आपण स्वीकारतो की स्वामी जे करतील ते योग्यच असेल तेव्हा मन शांत होते. आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा होतो. मत्सर करणारा माणूस दुसऱ्याला खाली खेचण्यामध्ये वेळ घालवतो, पण समाधानी माणूस स्वतःला घडवण्यामध्ये वेळ घालवतो. समाधानी राहिल्यामुळे स्वामींची कृपा वाढते. जो भक्त निर्मळ मनाने दुसऱ्यांचे कौतुक करतो आणि स्वतः समाधानी राहतो त्याच्यावर स्वामी प्रसन्न होतात. दुसऱ्याचे यश पाहून मत्सर वाटणे ही मानवी भावना आहे, पण त्यामध्ये अडकून राहणे हे योग्य नाही. मत्सर मनाची शांतता हिरावून घेतो, तर समाधान मनाला स्थिर आणि आनंदी ठेवते. स्वामींच्या शिकवणीनुसार आपल्याला समजते की प्रत्येकाचे प्रारब्ध आणि वेळ वेगळी असते. म्हणूनच दुसऱ्याच्या प्रवासाशी तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या मार्गावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. दुसऱ्याच्या यशाला प्रेरणा बनवा, कृतज्ञ राहा आणि स्वामींचे नामस्मरण करत राहा. समाधान असले की मन शांत राहते आणि शांत मनाने केलेले प्रयत्नच खऱ्या प्रगतीकडे नेतात. तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये आनंद मानायला शिका, कारण जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी तुमचे आयुष्य हे एक स्वप्न असू शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की दुसऱ्याच्या यशावर जळण्यापेक्षा आपण समाधानी कसे राहावे आणि आपला मत्सर कसा दूर करावा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.